त्या दिवशी एका गाडीच्या ठिणगीने जी आग लागली त्यात जळणारा तो एकमात्र विद्यार्थी होता आणि त्याचबरोबर तो एकमात्र विद्यार्थी नव्हता सुद्धा। तो त्या हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी होता जे विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाच्या आगीत होरपळून निघत होते। दिल्लीच्या देशबंधू कॉलेजच्या राजीव गोस्वामींनी स्वतःला पेटवून घेतलं आणि त्यामुळेच बाकी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये धुमसणाऱ्या या रागाचा एकदम असा भडका उडाला। आपला राग व्यक्त करण्याच्या, एखाद्या गोष्टीला विरोध प्रदर्शित करण्याच्या ह्या कृतीचं कुणीही समर्थन करू शकणार नाही, म्हणजे निदान करू नये। स्वतःला पेटवून वगैरे घेणं हे अयोग्यच आहे। पण तरी शेवटी एक प्रश्न उरतोच की इतका राग कशाचा, एवढा टोकाचा विरोध कशासाठी? 1990 मध्ये व्हीपी सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्षात लागू करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे इतर मागासवर्गीय ज्यांना आपण ओबीसी वगैरे म्हणतो त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार होते। पण मग हा विरोध फक्त ओबीसींना मिळणाऱ्या त्या सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाला होता की त्या विरोधामागे होती ती या देशाची हजारो वर्षाची घृणास्पद मानसिकता, जी सामाजिक उतरंडीमध्ये सगळ्यात खालच्या पायरीवर असणाऱ्यांना काही द्यायला नकार देत होती। ये तो प्रेस की आग लगाई हुई उनके बिना। हमारे सेक्शन से हमसे लड़ते, लेकिन जो प्रेस ने एक रुख दे दिया, वो डिग्निफाई किया कुछ सेक्शन प्रेस ने और ग्लोरीफाई किया, तो उसका प्रभाव, वो आग माचिस लगाने का काम वो प्रेस सेक्शन ने किया। विश्वनाथ प्रताप सिंग 1990 दरम्यान ते देशाचे पंतप्रधान होते, पण काही नाराज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते फक्त एक खलनायक होते। काही दिवसांपूर्वी व्हीपी सिंग जनतेचे हिरो होते। भ्रष्टाचाराविरुद्ध लढून ते सत्तेत आले होते आणि सत्तेत आल्यानंतर मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। तो निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला, कारण त्या निर्णयाने देशाचं राजकारण तर बदललंच, पण तुमच्या आमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत देखील बदल झाला। व्हीपी सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय का घेतला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक वर्षभर तरी मागे जावं लागेल। जेव्हा व्हीपी सिंग पंतप्रधान म्हणून सिंहासनावरती विराजमान होत होते, त्यांचा राज्याभिषेक होणार होता। सबके सहयोग और सहचार के मैं प्रार्थना भी करता हूं, क्योंकि उसके बिना इस कठिन जो चुनौती है उसको हम लोग नहीं पार कर पाएंगे, और मुझे विश्वास है कि वो प्राप्त होगा आपसे भी संसदीय पक्षाचा नेता निवडला गेल्यानंतरच व्हीपी सिंग यांनी दिलेलं हे भाषण होतं। व्हीपी सिंग यांच्या निवडीच्या आधी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सुरुवातीला चंद्रशेखर आणि देवीलाल यांची नावं देखील घेतली जात होती। जनता दलाचा विजय त्यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला असल्याचं ते जाणून होते। अशात चंद्रशेखर आणि देवीलाल यांच्या नावावर एकमत होणं शक्य नव्हतं आणि म्हणून चलाखीने त्यांनी आधी दोघांसाठी मैदान मोकळं केलं। चुनाव जब घोषित हो गया रिजल्ट, उसके बाद जो है लोग हमारे पास आए, हम तो कह दिए कि हम तो कह चुके हैं और किसी को प्रधानमंत्री चुन लीजिए जनता दल। ज्या दिवशी पंतप्रधान पदाची निवडणूक होणार होती त्या दिवशी पहाटेपासून ओरिसा भवनात बैठका घेतल्या जात होत्या। पंतप्रधान पदाचे तीनही उमेदवार व्हीपी सिंग, चौधरी देवीलाल आणि चंद्रशेखर त्या बैठकीला उपस्थित होते। चौधरी देवीलाल चंद्रशेखर को ले गए एक अलग कमरा में बगल के, पता नहीं क्या बात की। देवीलाल जी, मैं वीपी के लिए तैयार नहीं हूं, चाहे कुछ भी हो जाए। मैंने मधु दंडवते से देवीलाल जी आपका नाम प्रस्तावित करने के लिए कह दिया है
और मैं आपके नाम का अनुमोदन करूंगा। देवीलाल आणि चंद्रशेखर यांच्यात चाललेल्या ह्या संभाषणाच्या वेळी पत्रकार कुलदीप नय्यरही तिथे उपस्थित होते. त्यांच्या मते चंद्रशेखर यांचा आक्रमक पवित्रा बघून त्यांनी देवीलाल यांना चंद्रशेखरचं म्हणणं तात्पुरतं तरी ऐकण्याचा सल्ला दिला. कुलदीप नय्यर यांच्या मतानुसार या बैठकीनंतर त्यांनी देवीलाल यांची समजूत काढली. व्ही.पी. सिंग पंतप्रधान झाले नाहीत तर पक्ष तुटेल असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला आणि ह्यावर त्यांनी देवीलाल यांना असा पर्याय सुचवला की ज्यामुळे चंद्रशेखर यांचाही मान राखला जाईल आणि व्ही.पी. सिंग पंतप्रधानही होतील. मैंने कहा जब तुम्हें उसका चंद्रशेखर तुम्हारा नाम लेगा, तुम एक्सेप्ट कर लोगे तो कहना उठ के कि भाई हाँ बहुत अच्छी मुझे इज्जत दे रहे हैं, लेकिन मैं अभी डेप्टी ठीक हूँ और इसको वी.पी. सिंग को बनने दो. खुद्द देवीलाल यांची पंतप्रधानपदी बसण्याची इच्छा होती, पण ते समजून होते की त्यावेळी व्ही.पी. सिंग यांचा गवगवा जास्त होता आणि म्हणून त्यांनी कुलदीप नय्यर यांचा सल्ला ऐकला. संसदीय पक्षांच्या बैठकीत होणाऱ्या या नाटकाची चाहूल व्ही.पी. सिंग यांना आधीच लागली होती. उन्होंने कहा कि हमारा नाम प्रस्तावित करेंगे चंद्रशेखर जी, और लेकिन हमको आप सेकंड कर दीजिए, इसमें हमारी इज्जत हो जाएगी. तो हम जब उनको प्रधानमंत्री बनने ही को कह रहे हैं तो ये प्रस्ताव की उनकी इज्जत खाली उनका नाम प्रस्ताव करने में हो जाए तो उनको मना करना जो है मुश्किल होगी. इमोशनली मना करना मुश्किल है कि आदमी कहेगा हम जब कह रहे हैं प्रधानमंत्री बने, कहेगा नहीं हमारा प्रस्ताव खाली कर दीजिए. त्याच दिवसाची ही दृश्य आहेत. ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ठरल्याप्रमाणे व्ही.पी. सिंग यांच्या निवडीच्या नाटकाचा प्रयोग सुरू आहे. ठरल्याप्रमाणे जेव्हा बैठकीत देवीलाल यांचं नाव सुचवलं गेलं तेव्हा देवीलाल आपलं मत मांडण्यासाठी उभे राहिले. मेरी तरफ से नाम विश्वनाथ प्रताप सिंह पेश करता हूं. आई वेलकम श्री विश्वनाथ प्रताप सिंह. टाळ्यांच्या कडकडाटात राजा विश्वनाथ प्रताप सिंग यांना पंतप्रधानपदी निवडलं गेलं होतं. पण चंद्रशेखर यांना हे पटलं नाही. अगर अपनी ओर से उन्होंने प्रस्ताव रखा है तो मैं उसका विरोध नहीं करता हूं, लेकिन मेरा अपना रिजर्वेशन है. जनता दलाचे तत्कालीन खासदार संतोष भारतीय यांच्या सांगण्यानुसार चंद्रशेखर यांना ठरलेल्या या नाटकाची माहिती नव्हती. ये मैं पूरी जानकारी से कह रहा हूं क्योंकि मैं उसमें इन्वॉल्व था. चंद्रशेखर जी को किसी ने भी सेंट्रल हॉल में जाने से पहले ये नहीं बताया था कि वहां इस तरह की घटना घटने वाली है. चंद्रशेखर जी जब वहां गए तो चंद्रशेखर जी को ये एक बहुत बड़ा शॉक लगा, धक्का लगा, ये क्या हो गया. मुझे तो देवीलाल जी का कहा गया, इन्होंने वी.पी. सिंह का कह दिया. इसीलिए चंद्रशेखर जी वहां एक छोटा सा भाषण दे करके उठ करके चले आए. रचलेल्या या नाटकानंतर 2 डिसेंबर 1998 साली व्ही.पी. सिंग देशाचे पंतप्रधान झाले. धोक्याने पंतप्रधान झाल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर लावला. धोखे से बने हो चाहे धक्के से बने, चाहे अपने से बने, चाहे पब्लिक से बने हुए, तो आप लोग को एनालाइज करना. धोका देऊन असो किंवा धक्का देऊन असो, राजासाहेब पंतप्रधान तर झाले, पण ते किती दिवस टिकणार होते. कारण एका बाजूला होते चंद्रशेखर तर दुसऱ्या बाजूला होते देवीलाल. घरातली भांडणं केव्हा ना केव्हा तरी चव्हाट्यावर येणार होतीच. कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं थोडंच राहतं. प्रधानमंत्री को समझना चाहिए कि कौन उनके साथ है और कौन नहीं, कौन उनके हित में है और कौन उनको बर्बाद कर रहा है. वी.पी. सिंह को प्रधानमंत्री मैंने ही बनवाया है, लेकिन अफसोस वो एक कमजोर आदमी. शुरू के 2 महीने के बाद अचानक देवीलाल जी को ये लगा कि उनके और वी.पी. सिंह के बीच में एक पर्दा आ रहा है, और वो पर्दा अरुण नेहरू के नाम का था. अरुण नेहरू ने इस चीज को बढ़ाया. मेरा मानना है ये गलतफहमी भी हो सकती है, क्योंकि अरुण नेहरू की बात वी.पी. सिंह जी
सीधे उतनी नहीं मानते थे जितना अरुण जी माहौल क्रिएट करते थे। मुझे लगता है उस माहौल की वजह से देवीलाल जी को ये लगा कि अरुण नेहरू वीपी सिंह को इन्फ्लुएंस कर रहे हैं या अरुण नेहरू वीपी सिंह के फैसलों पर असर डाल रहे हैं, और यहाँ से देवीलाल जी का गुस्सा अरुण नेहरू जी के ऊपर बढ़ना शुरू हुआ। अरुण नेहरूंमुळे व्हीपी सिंग आणि देवीलाल यांच्यात तणाव वाढत चालला होता। तणाव आणि नाराजी वाढण्याचं दुसरं कारण होतं ओम प्रकाश चौटाला। देवीलाल उपपंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला ओमप्रकाश चौटालांना हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं। त्यावेळी चौटाला विधानसभेचे सदस्य नव्हते आणि म्हणून मेहेममधून त्यांनी पोटनिवडणूक लढवली। 27 फेब्रुवारी 1990 साली झालेल्या निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर धांदल झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या। 28 तारखेला परत मतदान घेण्यात आलं। चौटालांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची होती, याकरता त्यांच्या समर्थकांनी परत एकदा बूथ कॅप्चरिंग केलं। त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी या घटनेचा विरोध केला। या झडपाझडपीत गोळीबार झाला आणि अनेक लोक मारले गेले। पोटनिवडणूक जिंकण्यासाठी केलेला गोंधळ आणि हिंसेचा वापर असे आरोप चौटालांवर लावण्यात आले। त्यावेळी व्हीपी सिंग यांच्या सांगण्यावरून त्यांना आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं। जब मेहम का इलेक्शन हुआ और इसमें मारपीट, दंगा फसाद, बूथ कैप्चरिंग के जब आरोप उनके लड़के के खिलाफ आए, तब थोड़ा सा जरूर भेदभाव हो गया था कि पिताजी इसके एकदम विरुद्ध थे। ओमप्रकाश चौटाला यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे देवीलाल आणि व्हीपी सिंग यांच्यामधला तणाव अधिक वाढला। पण लवकरच देवीलालनी उत्तर दिलं। कालांतराने चौटालांनी दुसऱ्या विधानसभेच्या जागेवरून निवडणूक जिंकली आणि रातोरात देवीलाल यांनी त्यांना मुख्यमंत्रीही केलं। देवीलाल यांच्या अशा वागण्यामुळे अरुण नेहरूंना त्यांचा विरोध करण्याची आणखी एक संधी मिळाली। व्हीपी सिंग यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी अरुण नेहरू आणि इतर मंत्र्यांनी राजीनामे दिले। Arun Nehru was part of the Jan Morcha. He was one of the traditional opponents of Devilal, a typical Congress person who was not particularly at ease in the new enterprise. So therefore, when Devilal started making life difficult for VP Singh, Arun Nehru offered to resign to put pressure on Devilal. सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या भाजपा आणि डाव्या पक्षांनी चौटालांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री केल्याने आपली नाराजी व्यक्त केली। पण पंतप्रधान व्हीपी सिंग या प्रकरणावर कोणताही ठाम निर्णय घेत नव्हते। पण जेव्हा त्यांच्यावर सर्व बाजूंनी दबाव वाढत गेला, तेव्हा त्यांनी आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याऐवजी स्वतःचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली। पंतप्रधानांनी जेव्हा स्वतः राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा असं वाटलं की सरकार भयंकर राजकीय संकटात सापडलंय। पण असं काहीही झालं नव्हतं, कारण व्हीपी सिंग यांनी देवीलाल यांना पक्षातून वेगळं करण्यासाठी हा डाव खेळला होता। पक्षाने त्यांचा राजीनामा नामंजूर केला। देवीलाल यांच्यावर दबाव वाढला आणि चौटालांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। आता गप्प बसतायत ते देवीलाल कसले। त्यांनी व्हीपी सिंगांना व्हीपी सिंगांचं जुनं पत्र पाठवलं, ज्यात व्हीपी सिंगांनी अरुण नेहरूंवरती बोफोर्स प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले होते। आता हे प्रकरण मोठं गंभीर आणि नाजूक होतं, कारण त्यावेळेला अरुण नेहरू व्हीपी सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। याच पत्राच्या आणि त्यातल्या आरोपांच्या आधारे देवीलाल यांनी अरुण नेहरूंवर कारवाईची जाहीर मागणी केली। झालं असं की पत्रच खोटं निघालं, नकली निघालं। पुन्हा एकदा देवीलाल स्वतःच विणलेल्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकले। लेकिन आपको वो चिट्ठी मिली कहां से? वो चिट्ठी डाक से आई थी, वही मैंने भेज दी। 2.5 तास चाललेल्या या बैठकीदरम्यान व्हीपी सिंग यांच्या नावाची खोटी चिठ्ठी त्यांनी का पाठवली याचं उत्तर देणं त्यांना कठीण झालं होतं। बैठकीत उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांच्या नाराजीमुळे देवीलाल यांचं उपपंतप्रधानपद टिकणं एकंदरीतच कठीण दिसत होतं। सरतेशेवटी देवीलाल यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं।
देवीलाल जी, जिस चिट्ठी की वजह से ये सब कुछ हुआ वो कहां से आई थी? हमें क्या पता। अरे भाई, प्रधानमंत्री ने हमसे चिट्ठी मांगी और हमने उन्हें भेज दी। अरे उप प्रधानमंत्री के पास जो भी कुछ आएगा वो प्रधानमंत्री के पास ही तो जाएगा ना, इसमें हमारा क्या दोष है? तो क्या पार्टी छोड़ देंगे? पार्टी छोड़ देंगे? अरे पार्टी किसी के बाप की नहीं, हमने अपने खून पसीने से ये पार्टी बनाई है, हम क्यों छोड़ें? देवीलाल को ऐसा लगता था कि विश्वनाथ प्रताप सिंह को प्रधानमंत्री तो हमने बनवाया है, तो मैं जो चाहूंगा वो विश्वनाथ प्रताप सिंह करेंगे। कोई प्रधानमंत्री, वो काठ का उल्लू भी मान लीजिए, अगर प्रधानमंत्री के पद पर बैठा दिया जाए तो वो ये नहीं कर सकता। विश्वनाथ प्रताप सिंह तो दरअसल एक सुलझे हुए राजनीतिक नेता थे। देवीलाल के निर्देश पर, देवीलाल के कहने पर वो दरअसल शासन चलाने के लिए तयार नाही थे। पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी आपल्या उपपंतप्रधानांना काढून टाकलं होतं. सत्तेत येऊन फक्त 8 महिने झालेल्या सरकारसाठी ही धोक्याची घंटी होती. एक तरफ लेफ्ट भी सपोर्ट कर रही है, एक तरफ बीजेपी भी सपोर्ट कर रही है। इन दोनों को तो एक मंच पे हिंदुस्तान के इतिहास में एक ही बार किसी को बैठा पाया है, मेरे पिताजी के अलावा और कोई नहीं कर पाया। पिताजी तो कहते थे कि ये न्यूक्लियर मटेरियल है, बड़ा अनस्टेबल है। व्ही.पी. सिंगांची अक्षरशः तारेवरची कसरत चालू होती. त्यांचं सरकार पडणार ही काळ्या दगडावरची रेघ होती आणि या गोष्टीचा अचूक अंदाज व्ही.पी. सिंगांशिवाय दुसऱ्या कुणालाही असूच शकत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये व्ही.पी. सिंग काय करणार होते? आणि मग व्ही.पी. सिंग आपला मास्टर स्ट्रोक खेळ 6 ऑगस्ट 1990 कैबिनेट की बैठक झाली. आज हम सबसे पहले मंडल कमीशन की रिपोर्ट को लागू करने के बारे में चर्चा करेंगे. But sir, we had no notice on the subject. Please give us some more time to prepare the note. कोई बात नहीं, लेकिन इस पर आज ही चर्चा होनी चाहिए. बुद्धिबळाच्या खेळात वाकबगार असणाऱ्या व्ही.पी. सिंग यांनी राजकारणाच्या पटावर अचानक मंडल आयोगाचा मोहरा पुढे केला. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यावर चर्चेसाठी हा मुद्दा नव्हता, पण तरीही व्ही.पी. सिंग यांनी अचानक यावर चर्चा सुरू केली. आताच्या जनता दल युनायटेडचे प्रेसिडेंट शरद यादव आणि जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान तेव्हा व्ही.पी. सिंग यांच्या बरोबर होते आणि ह्या बैठकीला उपस्थित देखील होते. उस दिन कैबिनेट में कोई ज्यादा लोग नहीं बोले. हाँ, हमारा साथ जो है वो मधु दंडवते ने और रामविलास जी ने दिया और अजय सिंह सहमत थे इससे, लेकिन वो कहते कि यदि इसमें जाट छूट गया उसको इंक्लूड कर लें तो ज्यादा अच्छा होगा. इसके सिवा कोई दूसरा नहीं बोला. 6 अगस्त को हमको उन्होंने बुलाया तो उन्होंने कहा कि एक स्पीच तैयार कीजिए, वक्तव्य तैयार कीजिए और कल हम इसको घोषणा करना चाहते हैं. असं काय घडलं होतं ज्यामुळे व्ही.पी. सिंग यांना मंडल आयोग लागू करण्याची घाई झाली होती? याचं खरं कारण 9 ऑगस्टला होणारी देवीलाल यांची जनसभा होती असं सांगितलं जातं. वीपी सिंह उस रैली से डर गए थे, डर रहे थे, तो वो चाहते थे कि भाई ये जो रैली है अल्टीमेटली ये स्ट्रेंथ का उसकी बताएगी. दिल्लीतल्या बोट क्लब मध्ये होणाऱ्या या सभेत देवीलाल यांच्यासोबत बसपाचे अध्यक्ष काशीराम देखील सामील होणार होते. मग शेतकरी आणि मागासवर्गीय नेत्यांच्या या सभेला मोडून काढण्याकरताच व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं होतं का? व्ही.पी. सिंग यांनी अचानक मंडल आयोग का लागू केला याचं एक कारण शरद यादव यांच्याकडे देखील आहे. त्यांच्या मतानुसार त्यांनी स्वतः व्ही.पी. सिंग यांच्यावर मंडल आयोग ताबडतोब लागू करण्याचा दबाव टाकला होता. शरद यादव यांच्या मते 6 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या 1 दिवस आधी त्यांची आणि व्ही.पी. सिंग यांची या विषयावर चर्चा झाली. हमने कहा कि ये कितना जरूरी है, कितने बरस से लड़ाई चल रही है और कांग्रेस पार्टी ने ये चीज इग्नोर की है.
और हम सब लोग इसी बात के लिए ज़्यादा प्रतिबद्ध हैं। तो या तो इसको लगाइए, और नहीं तो चौधरी देवीलाल के साथ हमारी जो दोस्ती है, यारी है, हम वो निभाएंगे, या फिर उसूल हमारा पूरा हो। और दोनों के बीच में 2-3 घंटे बाद बात तय हो गई। उन्होंने कहा 15 अगस्त को, नहीं मैंने कहा 9 अगस्त के पहले लगाइए, 9 अगस्त के पहले लगाइए, तब ठीक रहेगा। तो वो इस पर एग्री हो गए और इसके लिए 6 तारीख को उन्होंने ये वो एजेंडे में लेके आ गए। वीपी सिंह जिस चीज़ को सही नहीं समझते थे, वो चीज़ कोई वीपी सिंह से करा नहीं सकता था। आज बहुत लोग क्लेम करेंगे कि हमारे दबाव से ये हुआ, हमारे दबाव से ये हुआ। वो देश को ये शायद ये बताना चाहते हैं कि उनका व्यक्तित्व वीपी सिंह से बड़ा है, ऐसा है नहीं। व्ही.पी. सिंग यांनी हे कबूल केलं की जनता दलाच्या अनेक खासदारांनी त्यांच्यावर मंडल आयोग लागू करण्याचा दबाव आणला, पण कुठल्याही राजकीय उद्देशाने अचानक निर्णय घेतल्याचं ते नाकारतात। हम लोग हर मीटिंग में अपने मैनिफेस्टो में, अपनी मीटिंग में कहे कि हम लोग हाउस कांग्रेस छेड़खानी करती थी कि आप कब मंडल लागू कर, और हाउस के रिकॉर्ड पे हमने कहा साल भर के अंदर हम मंडल। खरं तर मंडल आयोगाचा अहवाल खूप वर्ष धूळ खात पडला होता। मोरारजी देसाई सरकारच्या कार्यकाळात म्हणजे 1979 साली या आयोगाची स्थापना झाली होती। बिहारचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांच्या या आयोगावर समाजातल्या मागासवर्गाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली गेली होती। आयोगाने जातीच्या आधारे मागासवर्गीयांची विभागणी केली आणि त्याच आधारावर आरक्षणाची शिफारस केली। पण जेव्हा आयोगाने 1980च्या डिसेंबर महिन्यात अहवाल सादर केला तेव्हा मोरारजी देसाईंचं सरकार पडलं होतं। 10 वर्षांनी व्ही.पी. सिंग यांनी ह्याच अहवालाच्या आधारावर संसदेत ऐतिहासिक घोषणा केली। हमें ये घोषणा करते हुए खुशी हो रही है कि हमने सरकारी नौकरियों में सामाजिक और शैक्षणिक रूप से पिछड़े वर्गों के लिए 27% आरक्षण देने का निर्णय किया है। मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करणं हा खरोखरच एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय होता। त्याचे परिणाम दूरगामी होणार होते। त्यामुळे देशातल्या एका मोठ्या वर्गाचा नक्की फायदा होणार होता आणि तसा तो भविष्यात त्या वर्गाला मिळालाही, झालाही। मंडल आयोगामुळे संपूर्ण भारताचं राजकारणच बदलून गेलं। पण त्यामुळे भारतीय समाजामध्ये जो एक बदल अभिप्रेत होता, अपेक्षित होता, तो बदल झाला का? केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाल्याने ओबीसी समाजाचे सगळे प्रश्न सुटले का? आणि मग समाजातल्या त्या वर्गाचं काय झालं जो कधीही आरक्षण कोट्यात नव्हता आणि येणार नाही? तो खूप गरीब आहे, सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे। या वर्गाचं काय झालं? या वर्गासाठी कधीच काहीच का केलं गेलं नाही? असे एक ना अनेक प्रश्न पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगांना विचारले जाऊ लागले। अगर आप कहते कि मंडल लगाएं कि न लगाएं, गांव गांव में खड़े हो जाती लाठी लेकर, कहते लगना है, नहीं लगना है, लगना है, नहीं लगना है। आपस में लौट के खून खच्चर कराना, मनमुटाव था, आग भड़की हुई थी। ये अब इसे मंडल से नहीं हुआ, उसके पहले से ये रही बात। वो कहते इसको एहसास करते थे। ये जो समाज जो है खाली एक वॉल्केनो पर स्नो कैप। नौकरियों में आरक्षण का लाभ केवल सामाजिक और आर्थिक दृष्टि से पिछड़े लोगों को ही दिया जाना चाहिए। प्रधानमंत्री ने मंडल आयोग की सिफारिशें लागू करने का फैसला जल्दबाजी में किया है। राज्य सरकारों से कोई सलाह मशवरा नहीं किया। मुझे लगता है इस पर राष्ट्रीय बहस होनी चाहिए। बिजू पटनायक आपल्या सरकारला जाब विचारत होते। मंडलचे समर्थक आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मते सुरुवातीला बिजूंना मंडल काय आहे हेच ठाऊक नव्हतं।
तो हमको याद है कि बीजू पटनायक जी एक दिन जो है हमको बुलाए, और बीजू दा बुला करके यहीं इनका औरंगजेब रोड में घर था, तो हमको एकांत में ले गए, कहे कि ये रामविलास, ये व्हाट इज दिस मंडल व्हाई दे आर टॉकिंग अबाउट मंडल। तो बेसिकली चूंकि जो जिस सोशल बैकग्राउंड से आए थे बीजू दा, तो उड़ीसा से आए थे, तो वहां ये प्रॉब्लम उतना नहीं था, इसलिए उनके मतलब उनके जो सोशल जो जस्टिस है या जो कास्ट सिस्टम है उनके संबंध में उतनी डेप्थ में उनको जानकारी नहीं थी। मंडल आयोगाच्या अहवालात देशभरातल्या एकूण 3743 जाती आणि जमातींना अन्य मागासवर्ग म्हणजे ओबीसी ह्या श्रेणीत सामील करण्यात आलं। अहवालानुसार ह्या समूहांची संख्या त्यावेळी देशाच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा 50% अधिक होती। म्हणजे राजकीय पक्षांसाठी ही एक मोठी वोट बँक होती। पण मुख्य प्रश्न असा निर्माण होतो की मंडल आयोगाने आपल्या गणनेचा आधार 1931 साली केलेल्या जनगणनेवर तयार केला होता आणि तो लागू 1990 साली केला गेला। पण मग 60 वर्षांपूर्वीच्या आकड्यांच्या आधारे अहवाल लागू करण्याआधी व्हीपी सिंग यांना फेरविचार करावासा का वाटला नाही? पण व्हीपी सिंग त्यावेळी कोणताही युक्तिवाद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। संसदेत घोषणा केल्यानंतर एका आठवड्यात म्हणजे 13 ऑगस्ट 1990 रोजी सरकारने अधिसूचना जारी केल्या आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण लागू करण्यात आलं। याचा अर्थ असा होतो की अनुसूचित जाती आणि जमातींना असलेल्या 22.5% आरक्षणाला जोडून आता एकूण 49.5% सरकारी नोकऱ्या एससी, एसटी आणि ओबीसी यांच्यासाठी राखीव ठेवल्या गेल्या। वो अनुसूचित जाति जनजाति का लोकसभा और विधानसभा में भी आरक्षण है। जो पिछड़ी जाति का मामला है वो सिर्फ सरकारी नौकरी में आरक्षण का मामला था। तो दोनों में बुनियादी फर्क ये है। व्हीपी सिंग यांच्या ह्या डावामुळे त्यांचे राजकीय विरोधक पेचात पडले। विरोधकांना ह्या निर्णयाच्या विरोधात बेधडक आवाज उठवणं कठीण झालं होतं। पण उत्तर भारतात मात्र ह्या निर्णयाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। सरकारच्या ह्या निर्णयामुळे विद्यार्थी सगळ्यात जास्त नाराज झाले होते। सामान्य विद्यार्थ्यांच्या मते सरकार त्यांचा हक्क हिरावून घेत होतं आणि म्हणून याचा विरोध दर्शवण्यासाठी ते रस्त्यावर उतरले। त्यावेळी हरेराम सिंग यांनी दिल्लीत मंडल विरोधी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला होता। मंडल कमीशन के लागू होते ही छात्रों में आक्रोश आ गई। लोगों को लगा कि ये हमारे पेट पे, मेरिट पे एंटी नेशनल करके एंटी सोशल है, एंटी नेशनल है और अगेंस्ट द मेरिट है। इस चीज को लेकर के कि समाज में जो तबका है, जो अच्छे स्टूडेंट हैं, जो मेरिटोरियस स्टूडेंट हैं, उनकी नौकरी छीनी जा रही है, इसी चीज को लेकर के एक बड़ा ही आक्रोश आया विद्यार्थियों में और विद्यार्थी लोग सड़क पे आ गए। लखनौ, पटना आणि जयपूर सारख्या शहरातल्या रस्त्यांवर जवळजवळ रोज अशी निदर्शनं होऊ लागली होती। हरियाणात तर अनेक वेळा निदर्शनांनी हिंसेचं स्वरूप धारण केलं होतं। दिल्लीत देखील अशी अनेक आंदोलनं झाली, निदर्शनं झाली, घेराव केला गेला आणि बसेस सारख्या सरकारी मालमत्तेचं नुकसान देखील केलं गेलं। बसों के शीशे तोड़े गए। ह्या विद्यार्थ्यांचा राग आणि आंदोलन पाहता राजकीय पक्षांनी देखील आपली भूमिका बदलली। भाजपाने आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्याची मागणी केली। तसंच काँग्रेसने व्हीपी सिंग यांच्या सरकारवर जातीय हिंसा भडकवण्याचा आरोप लावला। पहले ब्रिटिशर्स ने हमारे देश को धर्म और जाति के नाम पर बांटने की कोशिश की और आज यहां बैठे हुए राजा साहब वही कोशिश कर रहे हैं। You have taken our country into an edge of caste wars। मैं एक उदाहरण देता हूं। मान लीजिए कि एक आदमी 10 या 15 सालों से सुप्रीम कोर्ट का जज रहा हो, बाद में वो राजनीति में आते हैं और कैबिनेट मिनिस्टर बन जाते हैं, तो क्या उसे सामाजिक तौर पर या शैक्षणिक तौर पर पिछड़ा हुआ माना जाना चाहिए? क्या उनके बच्चों को हमारी मदद की जरूरत है? इस बात पर
हमें गंभीरता से विचार करना चाहिए। His objections, I imagine, to Mandal were the same as pretty much everybody else's, that yes, some backward castes have been downtrodden, yes, they deserve to be given something or the other. But if you do caste-based reservation, then far from removing caste, you are creating an India where for the next 40 years, 50 years, every person will know what his caste is and what he is entitled to because of his caste. जेव्हा संसदेत या मुद्द्यावर चर्चा आणि वाद प्रतिवाद चालला होता तेव्हा दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये पोलीस विद्यार्थ्यांवर लाठीमार करत होते. दिवसेंदिवस विद्यार्थी आणि पोलिसांमधला हा संघर्ष वाढत चालला होता. काही विद्यार्थी उपोषण आणि निदर्शनाच्या माध्यमातून आपला विरोध प्रदर्शित करत होते. त्यातलाच एक देशबंधू कॉलेजचा विद्यार्थी राजीव गोस्वामी होता. तो 9 दिवस निदर्शनाला बसला होता आणि एक दिवस अचानक त्याने असं पाऊल उचललं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. मंडल कमीशन वापस लो, वापस लो, वापस लो। वीपी सिंह हाय हाय, वीपी सिंह हाय हाय, मंडल कमीशन, मंडल कमीशन, वीपी सिंह हाय हाय। लोकांना काही समजण्याआधीच राजीव आगींच्या ज्वाळांनी घेरला गेला होता. आज देखील हरेराम यांना आठवतंय की त्या घटनेच्या काही तास आधीच त्यांनी राजीव गोस्वामीला असं कुठलंही पाऊल न उचलण्यास सांगितलं होतं. पुलिस हेडक्वार्टर पे डिमॉन्स्ट्रेशन कर रहे थे और उधर धरना चल रही थी जो है, और उधर धरना में राजीव गोस्वामी जी ने अनाउंस कर दिया कि मैं आत्मदाह करूंगा. जो इमीडिएटली उनसे कांटेक्ट किया गया था, उन्होंने कहा कि ऐसी कोई बात नहीं होगी, कोई इस तरह का गलत नहीं करेंगे हम लोग. पण ह्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ह्या घटनेनंतर प्रत्येक शहरात आत्मदहनाचे प्रयत्न होऊ लागले होते. दिल्लीत लागलेली ही आग बल्लभगड, लखनौ, हिसार आणि अंबाला यासारख्या अनेक शहरात पसरली. त्यावेळी अँटी मंडल कमिशनचे सदस्य असलेले आनंद यांच्या मतानुसार या आत्मदहनाच्या प्रकारामुळे त्यांच्या आंदोलनाला खूप नुकसान सोसावं लागलं होतं. अगर सही पूछा जाए तो राजीव गोस्वामी की आत्मदाह की घटना ने इस आंदोलन को पूरा का पूरा फिजल आउट कर दिया था. ये वो घटना थी जिसने आंदोलन को हिंसक रूप दे दिया. चिडलेल्या विद्यार्थ्यांनी जागोजागी तोडफोड आणि जाळपोळ करायला सुरुवात केली. दिल्लीतल्या सरोजिनी आणि आयएनए मार्केटमध्ये जमावाला काबूत आणण्याकरता पोलिसांना गोळीबार करावा लागला होता, ज्यात एकाचा मृत्यू झाला होता. दिल्ली युनिव्हर्सिटी आणि एम्स सारख्या ठिकाणी सामान्य जनतेचं दळणवळण जवळजवळ बंद झालं होतं. बहुत इसके खिलाफ प्रोटेस्ट हुआ, अपर कास्ट बहुत खिलाफ थी, तो इसलिए दिल्ली में बहुत हुआ. बल्कि यहाँ तक कि अगर तुम अपनी गाड़ी चला रहे हो तो अगर नहीं लिखा कि मैं ओबीसी के खिलाफ हूँ तो गाड़ी नहीं चलने देते थे छात्र यहाँ से. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या विरोधात विद्यार्थ्यांचा द्वेष, राग आणखी तीव्र होत चालला होता. पण व्हीपी सिंग, ज्यांना आता मंडल समर्थक म्हणून ओळखलं जात होतं, ते आपला निर्णय मागे घ्यायला तयार नव्हते. विश्वनाथ प्रताप सिंह को इसका ठीक ठीक अनुमान था. वे जानते थे कि मंडल आयोग की सिफारिशें लागू करने के बाद उनकी सरकार नहीं रहेगी, और मंडल आयोग की सिफारिशें वो लागू करते या नहीं करते, वैसे भी उनकी सरकार कुछ दिनों की ही मेहमान थी. उस दौर में विश्वनाथ प्रताप सिंह इस बात की खोज कर रहे थे कि हम जाते जाते कौन सा ऐसा काम करें जिससे कि मैं इतिहास में दर्ज हो सकूं. तो सवाल सरकार का नहीं था. उस समय सवाल इतिहास में दर्ज होने का था.
ह्याच काळात 2 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आणि सरकारचा निर्णय रद्द करण्याचं अपील केलं. देशातल्या तथाकथित उच्च वर्गातला एक फार मोठा समूह व्हीपी सिंगांच्या या निर्णयामुळे व्हीपी सिंगांच्या विरोधात गेला, त्यांचा शत्रू बनला. अर्थात मागासवर्गीयांसाठी तर व्हीपी सिंग म्हणजे एखाद्या प्रेषितापेक्षा कमी नव्हते. त्यावेळेस व्हीपी सिंगांच्या सरकारला समर्थन देणाऱ्या भाजपासाठी ही मोठी कठीण परिस्थिती होती. त्यांच्यासाठी म्हणजे भाजपासाठी इकडे आट आणि तिकडे विहीर अशी अवस्था होती. एका बाजूला भाजपाला ही भीती होती की त्यांची तथाकथित उच्चवर्णीय, तथाकथित अप्पर कास्ट वोट बँक जी आहे, त्यांना असं वाटायला नको की भाजपाचं सरकारला समर्थन आहे, म्हणजेच मंडल आयोगाला समर्थन आहे, ते लागू करण्यालाही समर्थन आहे. आणि दुसऱ्या बाजूनी ही भीती वाटत होती भाजपाला की जर आरक्षण विरोधाच्या या वादळामध्ये आपण अडकलो तर आपली हिंदू व्होट बँक सुद्धा विभागली जाईल. कारण भाजपाच्या हिंदू व्होट बँकेमध्ये लोअर मिडल क्लास हिंदू सुद्धा होते, मागासवर्गीय हिंदू सुद्धा होते. व्होट बँकेच्या या राजकारणाच्या खेळात मग भाजपाने आपलं उकमी पान टाकलं. भाजपाने राम नामाचा घोष सुरू केला. प्रमोद जी 30 अक्टूबर को अयोध्या में कार सेवा होनी है. मेरा ये विचार है कि मैं सोमनाथ से लेकर अयोध्या तक एक पद यात्रा करूं. लेकिन मैं सोच रहा हूं कि अगर आप पद यात्रा की बजाय रथ यात्रा करें तो और भी अच्छा होगा. रथ यात्रा आखिर है तो ये राम मंदिर के लिए, और इस यात्रा को नाम देंगे राम रथ यात्रा. अशा प्रकारे हे निश्चित झालं की 25 सप्टेंबर 1990 साली लालकृष्ण अडवाणी सोमनाथ पासून आपल्या रामरथाची सुरुवात करतील, जी जवळजवळ 10,000 किलोमीटर चालेल. अडवाणींच्या ह्या रथाला 10 राज्यातून आणि 200 लोकसभा क्षेत्रातून जात 30 ऑक्टोबरला कार सेवेच्या दिवशी अयोध्येत पोहोचायचं होतं. सिंहासन मालिकेच्या आधीच्या काही भागांमध्ये आम्ही 1992 पर्यंतच्या अयोध्या वादावर प्रकाशझोत टाकला होता. अडवाणींची ही रथयात्रा त्या वादाचा एक भाग होती. पण 1990 साली आयोजित ही रथयात्रा व्हीपी सिंग यांचं सरकार पाडण्याचं एक कारण ठरली. तो विश्वनाथ प्रताप सिंह जहां मंडल आयोग को खोज रहे थे, वहीं लालकृष्ण आडवाणी इसकी तलाश में थे कि भारत चुनाव में तो जाना है, हम किस मुद्दे पर जाएंगे. उनको उनके 2 साथियों ने, प्रमोद महाजन ने और गोविंदाचार्य ने, अयोध्या का मुद्दा उनके ध्यान में खींचा. जेव्हा ही रथयात्रा सुरू होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मंडल शिफारशी लागू करणाऱ्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. याचबरोबर हे प्रकरण सुनावणी करता 9 न्यायाधीश असलेल्या बेंच समोर पाठवण्यात आलं. मंडल आयोगाचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा मोठा विजय होता. आरक्षण विरोधी आंदोलनाचा जोर कमी होऊ लागला होता. व्हीपी सिंग यांना वाटलं की सरकारवरचं संकट काही प्रमाणात कमी झालं. पण तोपर्यंत अडवाणी आपल्या रथयात्रेबरोबर एक नवीन आव्हान घेऊन उभे ठाकले होते. ग्राउंडस्वेल इतना ज्यादा था राम जन्मभूमि के बारे में, इसलिए गवर्नमेंट इसको इग्नोर भी नहीं कर सकता था. बाबरी मशीद ऍक्शन कमिटी आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनेक बैठका आणि चर्चा झाल्या. त्यावेळी सरकारशी बोलणी करण्यासाठी मंदिर आंदोलकांच्या बाजूने स्वामीनाथन गुरुमूर्ती यांनी धुरा सांभाळली. गुरुमूर्तींनी ह्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एक फॉर्म्युला दिला. ये जो राम जन्मभूमि है वो स्थान को गवर्नमेंट टेक ओवर करे. टेक ओवर करके गवर्नमेंट सुप्रीम कोर्ट को रेफर करें. बाद में अरुण जेटली को भी बुलाया. अरुण जेटली ने सलाह दिया ये ठीक है, ऐसा एक ऑर्डिनेंस करके
11:30 आर वेंकटरामन शायद सो गया था, उसको जगा के ऑडियन्स इश्यू किया। पण सरकारला हा आदेश लगेच परत घ्यावा लागला, कारण दोन्ही पक्ष या आदेशाशी पूर्णपणे सहमत नव्हते। विश्व हिंदू परिषद वालों ने कहा था कि ये जगह आप हमको दे दीजिए और इनके लिए वहां जगह दे दीजिए, लेकिन जब वो अध्यादेश लाए तो उन्होंने कहा कि अब हमको ये मंजूर नहीं है। तो उनका कि जब आप ही को मंजूर नहीं तो हम अध्यादेश क्यों लेके आए। मुलायम सिंह आके उसको धमकी दे रहा था, उसको थ्रेटन कर रहा था, वो सपोर्ट विड्रा करेंगे, ये करेंगे, वो करेंगे, इसलिए वीपी सिंह डर के ऑर्डिनन्स विड्रा कर रहा है। ह्याच दरम्यान अडवाणींचा रथ बिहारला पोहोचला होता। 22 ऑक्टोबरला दिल्लीत अडवाणींच्या रथयात्रेवर आणि अयोध्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी घोषणा केली की ते उत्तर प्रदेशात अडवाणींच्या रथाला घुसू देणार नाहीत। इतर मुख्यमंत्र्यांनी देखील व्हीपी सिंग यांच्यावर रथयात्रेला लगाम घालण्याचा दबाव टाकला। व्हीपी सिंग यांच्या समोर आता एकच पर्याय उरला होता, अडवाणी यांची रथयात्रा थांबवून लोकांच्या नजरेत आपली सेक्युलर छबी निर्माण करणं आणि तरीही सरकार पडलं तर स्वतः त्याच्यात होरपळल्याचं दाखवणं। त्यांनी तेच केलं। कुछ दिन हम लोग 12 बजे रात तक बैठे थे और बीपी सिंह जी ने हम लोगों को बुलाया था और कहा कि अब हमारे सामने में दूसरा कोई चारा नहीं है और हम जो है उसको रथ यात्रा को यूपी में घुसने के लिए नहीं देंगे और हम बातचीत कर रहे हैं और हमने बातचीत किया है लालू जी से। हमको लगता है कि थोड़ा इसके कारण से मुलायम सिंह जी को नाराजगी भी हुई कि जो चीज़ हम करते उत्तर प्रदेश में वो काम बिहार में ही हो गया, लालू जी ने कर दिया। 23 ऑक्टोबर 1990 साली सकाळीच अडवाणींना अटक करण्यात आली होती। व्हीपी सिंग यांच्या मतानुसार त्यांच्या आदेशावरूनच ही अटक झाली होती। पण लालू यादव यांनी नेहमी असा दावा केलाय की अडवाणींच्या रथाला थांबवण्याचा निर्णय त्यांचा होता। पूछे अडवाणी जी से, अडवाणी जी को गिरफ्तार किया तो ड्यू रेस्पेक्ट दिया, मसान जोड़ के कलकत्ता गेस्ट हाउस में रखा और हेलीकॉप्टर से भिजवाया, टहलने का इंतजाम किया और टेलीफोन से बात करते रहे कि सर कोई दिक्कत होगा तो हमको बताइएगा, कोई तकलीफ होगा बताइएगा, हमारी मजबूरी है कि चूंकि आप जा रहे हैं बाबरी मस्जिद पर हमला करने। व्हीपी सिंगांनी अडवला असो वा लालू प्रसाद यादवांनी अडवला असो, पण हे खरं आहे की लालकृष्ण अडवाणींचा हा रथ थांबला आणि त्याबरोबरच व्हीपी सिंगांच्या सरकारचा फक्त 11 महिने चाललेला प्रवासही थांबला। कारण अडवाणींच्या अटकेच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने केंद्र सरकारला दिलेला पाठिंबा आपण मागे घेत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना सादर केलं। व्हीपी सिंगांचं सरकार अल्पमतात आलं आणि ते पडलंही। आणि मग असं म्हटलं जायला लागलं की व्हीपी सिंगांचं मंडल भाजपाच्या कमंडलापुढे अपयशी ठरलं। मंडल कमंडलूच्या फेऱ्यात व्हीपी सिंग यांचं सरकार पडलं। मग काँग्रेसच्या समर्थनाने चंद्रशेखर यांचं सरकार आलं। काही महिन्यांसाठी ते देशाचे पंतप्रधान झाले होते, पण ज्या मंडल आयोगावरून व्हीपी सिंग यांना विरोध झाला त्यावर 16 नोव्हेंबर 1992ला सर्वोच्च न्यायालयाने आपली मोहर लावली। सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण योग्य असल्याचा निर्णय ठोठावला। न्यायालयाने उच्चवर्णीय म्हणजेच क्रीमी लेअरला या आरक्षणातून वगळण्याचा आदेश दिला। ह्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाने 16 एप्रिल 2008 रोजी उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसींच्या आरक्षणाला मंजुरी दिली। मेरा यह मानना है कि मंडल लगने के बाद 100% भारत खड़ा हो गया। मैं नहीं मानता कि मैं नहीं ये कह रहा हूं कि वो बीमारियों से दूर हो गया, वो जातियों के बंधन में बेड़ियों के साथ 100% भारत जग गया। अब जो है वो नीतीश कुमार है बिहार के मुख्यमंत्री, अखिलेश यादव हैं आपके उत्तर प्रदेश के, शिवराज चौहान हैं, वो किरार हैं, और छोटी जात होती है वो मुख्यमंत्री है मध्य प्रदेश में। गहलोत है वो सैनी है,
जो फूल का धंधा करते हैं। हाँ, हरियाणा में जो पहले थे वो अब हैं, तो नहीं बदला हुआ ये मंडल के चलते ही बदलाव है। हा मंडल आयोगाचा परिणाम आहे की 1990 सालानंतर आज तागायत सवर्ण नेता मुख्यमंत्री बनू शकला नाही। उत्तर प्रदेशच्या राजकारणातही कल्याण सिंग, मायावती आणि मुलायम सिंग यांचा दबदबा कायम राहिला आहे। पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या, त्या का केल्या? खरोखरच त्यांना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न करायचा होता की आपलं सरकार वाचवण्याकरता त्यांनी केलेली एक राजकीय खेळी होती? या प्रश्नांवरती, या कारणांवरती तेव्हाही चर्चा सुरू होती, आजही सुरू आहे, यापुढेही चालू राहील। वादविवाद तर चालूच राहतील, पण एक गोष्ट निश्चित आहे की मंडल आयोगाच्या लागू होण्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक टर्निंग पॉइंट आला। मंडल आयोगाने भारतीय राजकारणाचा जो प्रवाह होता तोच बदलला। इथल्या राजकारण्यांची थोडीशी का होईना वैचारिक दिशा बदलली आणि काही प्रमाणात इथल्या सामाजिक बदलांची सुद्धा दिशा बदलली। पण जे लोक आजही आरक्षणाची मागणी करतायत आणि जे लोक या आरक्षणाला विरोध करतायत, या दोघांनीही एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत या देशामध्ये घाणेरडी जाती व्यवस्था आहे, जातींचं अस्तित्व जपणाऱ्या नीच राजकारण्यांचं अस्तित्व आहे, तोपर्यंत ही लढाई अशी सुरू राहणार आहे। हीच गोष्ट गांधीजींनी सांगितलेली होती, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेली होती आणि आजही वास्तव तेच आहे। मग आता प्रश्न हा उरतो की आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये ही घाणेरडी जाती व्यवस्था नष्ट करण्याची पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती ही मुळात आहे की नाही? आणि जर ही तशी नसेल तर मग ह्या आपल्या देशाचं भविष्य काय असेल? या पुढचं या देशाचं भवितव्य, आपल्या सगळ्यांचं भवितव्य काय असेल याचा विचार करण्याची गरज आहे।